नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत. सध्या निफ्टीमध्ये कंटिन्युअस एक फॉल चालू आहे. तो फॉलचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे की ट्रम्प तात्यामुळे हा फॉल कंटिन्युअस येतो आहे. फॉल किती आला आहे? जवळपास एक 1300 पॉईंट्स म्हणजे ऑल टाईम हायपासून निफ्टी ही 1300 पॉईंट्स खाली आली आहे. म्हणजे 26,370वरून आज पुन्हा 25,050वर निफ्टी आहे. जवळपास 1300 पॉईंटचा हा फॉल एक 2-3 वीकमध्येच हा फॉल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. बघा हाच फॉल कंटिन्युअस चालू राहील का? तर आपण एकदा चार्ट बघूया. तर निफ्टीचा हा चार्ट आहे. जेव्हा पण कोणताही स्टॉक असेल किंवा निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, जेव्हा पण फॉल करते त्यावेळेस त्याचे एक सप्लाय झोन असतात, डिमांड झोन असतात, ते ओळखणं खूप गरजेचं आहे. आता निफ्टी 50मध्ये एक सप्लाय झोन आपण बघितला की जो सप्लाय झोन या ठिकाणी होता 26,200, 26,100वरून 26,200पर्यंत. तर त्या सप्लाय झोनपासून निफ्टी थोडीशी वर गेली आणि बरोबर त्या सप्लाय झोनपासूनच निफ्टीने एक फॉल दिला. तर तो फॉल मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये ऑक्टोबर महिन्यातच सांगितला होता की निफ्टीमध्ये एक 6% फॉल येईल. तर हा फॉल जर तुम्ही बघितला तर हायपासून जवळपास 4 ते 5%चा फॉल आहे, जो की तुम्हाला मी आधीच ऑक्टोबरमध्ये सांगून ठेवलं होतं ग्रुपमध्ये की 6% फॉल हा निफ्टीचा येणार आहे. पण मग आता फॉल हा कुठं थांबणार? तर त्याच्यासाठी आता एक स्ट्रॉंग डिमांड झोन गरजेचा आहे. डिमांड झोन काय? की जिथून निफ्टीने जास्त सपोर्ट घेतला आहे आणि जिथून निफ्टी वर आली. तर आता तुम्ही म्हणताल की इथे एक डिमांड झोन असायला पाहिजे नव्हता, मग जर इथून निफ्टी वर आली तर नाही, कारण की त्याच्या आधी निफ्टीने त्या ठिकाणी जास्त काही सपोर्ट घेतलेले नाही आहे. तर तिथून यायला पाहिजे नव्हतं वरती. पण एकदा तुम्ही जर मागच्या वीकची कॅन्डल बघितली तर तिथून निफ्टीने सपोर्ट घेतला होता, पण तो स्ट्रॉंग डिमांड झोन नसल्यामुळं निफ्टीने पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये एक फॉल दिला. पण आता ज्या ठिकाणी निफ्टीने टच केलं आहे या मागच्या वीकची कॅन्डल, म्हणजे आता जे वीक झालं त्या वीकची कॅन्डल जी निफ्टीने टच केली तर ती या स्ट्रॉंग डिमांड झोनमध्ये टच करून निफ्टी वर आली. म्हणजे 24,800 तर 24,980 या डिमांड झोनपासून निफ्टीने वर आली. तर मग आता नेक्स्ट वीकमध्ये निफ्टी जरी खाली आली तर निफ्टी याच डिमांड झोनमधून निफ्टी सपोर्ट घेणार आणि निफ्टी पुन्हा तुम्हाला वरती जाताना दिसल. पण मग वरती जाताना दिसेल, पण मग तुम्हाला काय वाटेल की आता जसं की आता 3 तारखेला युनियन बजेट आहे, तर बजेटमध्ये काही एखादी चांगली न्यूज येईल आणि त्या न्यूजमुळे निफ्टी वर गेली असं सगळ्यांना वाटेल. पण नाही, निफ्टी ही ॲक्च्युली तिच्या चार्टप्रमाणेच निफ्टी ही अपडाऊन्स जात असते. हे कोणत्याही न्यूजमुळे फक्त एका दिवसासाठी न्यूजचं काम होत असतं. न्यूजने फक्त एका दिवसापुरतंच निफ्टी रिॲक्ट करत असते, बाकी सगळी चार्टवर निफ्टी चालत असते. मग आता एक सायकोलॉजीप्रमाणे जेव्हा पण निफ्टी हायला असते त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष हे रॉंग न्यूजकडे जातं आणि एक पॅनिक फॉल येतो. आणि जेव्हा पण निफ्टी ही डाऊन साईडला जास्त असते त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष एका पॉझिटिव्ह न्यूजला जातं आणि निफ्टी ही वर जाते. म्हणजे निफ्टीला वरच जायचं असतं, कारण की ती डिमांड झोनला असते आणि त्यावेळेस पॉझिटिव्ह न्यूज दिसतात. आणि ज्यावेळेस निफ्टी सप्लाय झोनला असते म्हणजे टॉपला असते त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष रॉंग न्यूजकडे जातं आणि निफ्टीला खाली ओढलं जातं. ही सायकॉलॉजीचा पार्ट आहे, तो तुम्ही एकदा ओळखून घ्या. आता इथून निफ्टी कुठपर्यंत वरती जाईल? तर समजा इथून निफ्टीने जर स्टार्ट केला वरती जायला तर सगळ्यात आधी निफ्टी 25,600पर्यंत जाईल. का? कारण की इथं एक रेजिस्टन्स आहे आणि हा रेजिस्टन्स किती आहे? तर हा रेजिस्टन्स इतका मेजर रेजिस्टन्स नाही आहे. तर तो रेजिस्टन्स निफ्टीने जर रेजिस्टन्स तोडला तर निफ्टी तुम्हाला 26,080 ते 26,100-150पर्यंत तुम्हाला जाताना दिसेल. पण मग तो रेजिस्टन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की तिथून एकतर पुन्हा एकदा फॉल होताना दिसेल निफ्टी, किंवा तो रेजिस्टन्स तोडून निफ्टी तुम्हाला एकदा नवीन हायकडे घेऊन जाईल. नवीन हायकडे घेऊन गेल्यानंतर 1-2% निफ्टी जर पहिल्या प्रिव्हियस हायपासून वरती गेली
तर पुन्हा एकदा तिथून तुम्हाला इथपर्यंत पुन्हा एकदा म्हणजे जो आत्ताचा हाय होता तिथपर्यंत पुन्हा एकदा खाली येईल आणि मग तिथून खरा फॉल तुम्हाला तिथून कळेल ज्यावेळेस निफ्टी पुन्हा प्रिवियस हाय जो म्हणजे आत्ताचा जो हाय आहे 25,276 त्याला जर निफ्टीने पुन्हा एकदा जर क्रॉसओव्हर केलं म्हणजे निफ्टी जर पुन्हा खाली आली तर 100% असं समजा की तुम्हाला निफ्टी या खालच्या ज्या 2 लाईन दिसत आहे तुम्हाला पर्पल लाईन तर त्या लाईनपर्यंत निफ्टी येणार म्हणजे येणार. तर पण त्याला वेळ लागेल. किती वेळ लागेल? जवळपास 8-10 वीक लागतील. म्हणजे एक 3-4 वीकमध्ये निफ्टीवरती जाईल आणि त्याच्यानंतरच्या 7-8 वीक लागतील तुम्हाला निफ्टीला इथपर्यंत यायला. म्हणजे असं नाही की लगेच इथून फॉल सुरू झाला आणि लगेच 2-3 वीकमध्ये या फॉलसारखं निफ्टी इथपर्यंत येईल. तसं होणार नाही. हे सगळे रेजिस्टन्स सगळे सपोर्ट्स एकदा दोनदा टच करून निफ्टी इथपर्यंत येईल. हा झाला निफ्टीचा चार्ट. आता याच्यानंतर आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया. तर बँक निफ्टीचा पण चार्ट जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टी ही एक ऑल टाईम हायला होती. एक मंथली आपण चार्ट बघूया. हा वीकली चार्ट. तर वीकली चार्टप्रमाणे निफ्टीने तिचा जो सपोर्ट होता तो सपोर्ट पण तोडला आहे आणि आता त्याच्यानंतर निफ्टी ही एका 20 EMAला या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसते. तर 20 EMAला या ठिकाणी निफ्टी आलेली आहे. आता 20 EMAला टच करून एकदा निफ्टीने वरती जायलाच पाहिजे. जसं की मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये बँक निफ्टीचा हा असा चार्ट दिला होता. तर बँक निफ्टीने त्याचप्रमाणे रिॲक्ट केलं. ज्यावेळेस बँक निफ्टी फक्त इथेच होती ही ग्रीन कॅन्डल आहे ही ग्रीन कॅन्डल बनलेली होती आणि तेव्हा मी तो चार्ट तुम्हाला ग्रुपमध्ये दिला होता की सांगितलं होतं की इथून निफ्टी अशी वरती जाईल वरती जाऊन पुन्हा खाली येईल इतकी आणि त्याचप्रमाणे बँक निफ्टीने रिॲक्ट केलं आहे. मग आता काय होईल तर बँक निफ्टी पुन्हा एकदा इथून वरती जाईल वरती जाऊन पुन्हा नंतर अशी खाली येईल आणि पुन्हा एकदा वरती जाऊन बँक निफ्टी इथपर्यंत यायला पाहिजे. तर किती 57,500पर्यंत बँक निफ्टीला येणं आहे. तुम्ही चार्ट बघू शकता. बँक निफ्टीला 57,500पर्यंत बँक निफ्टीला येणंच आहे पण त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. तर हा झाला आपला बँक निफ्टी आणि निफ्टीचं ॲनालिसिस. तर याच्याचप्रमाणे तुम्ही चार्टवर देखील फोकस करायचा आहे आणि त्याचप्रमाणे बाकीचे स्टॉक्स आहे ते स्टॉक्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस बँक निफ्टी हायला असेल त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायची. थँक्यू सो मच.